स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासमोर एक कोडिंग डिकोडिंग प्रकारचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काही संख्या दिली आहे, म्हणजे 3 स्टार 4 आणि त्याचा संबंध 64 बरोबर आहे. 2 स्टार 3 बरोबर 9 दिले, 3 स्टार 2 बरोबर 8 दिले, 9 स्टार 2 बरोबर प्रश्नचिन्ह आहे आणि आपल्याला पर्याय दिले आहेत 216, 128, 512, 1024. तर आता हा सुद्धा प्रश्न स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या CHSL म्हणजे ही परीक्षा 12वी नंतर देता येते. DEO आणि LDC या परीक्षेसाठी 2014ला विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न थोडासा 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी अवघड दर्जाचा म्हणू शकतो आपण. ते का ते पुढे लक्षात येईल. जर ह्या प्रश्नाचं कोडिंग डिकोडिंग करत असताना आपल्याला इथं लक्षात येईल की 64 ही वर्गसंख्या आहे, 9 ही वर्गसंख्या आहे, परंतु 8 ही वर्गसंख्या नाही, 8 ही घनसंख्या आहे, 64 ही वर्ग आहे आणि घन ही संख्या आहे. तर डिकोडिंग करत असताना आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागेल. घन आहे, वर्ग आहे, इथं 4 आहे, इथं 3 आहे आणि इथं घनसंख्या आहे. जर आपण 4चा घन म्हणजे 4चा तिसरा घात या 4चा हा तिसरा घात केला तर आपल्याला उत्तर येते 64. त्याच पद्धतीने मग इथं 3 आहे, 3चा दुसरा घात केला तर आपल्याला उत्तर येते 9. याच पद्धतीनं 2चा कितवा घात करावा लागेल आपल्याला, तर तिसरा करावा लागेल. 2चा तिसरा घात म्हणजेच 2 गुणिले 3 ज्याचं उत्तर येतं 8, जे की पुढे दिले. म्हणजे आता पुढे आपल्याला 2चा घात कितवा करावा लागणार आहे, 9वा, म्हणजे 2चा 9वा घात. आता विद्यार्थी मित्रांनो, किमान 2चा आपण 10 पर्यंतचे घात आपल्याला माहित असायला पाहिजे. आता आपण 2चा 9वा घातापर्यंत जर गेलो तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 5 वेळा झालं, 6 वेळा झालं, 7 वेळा झालं, 8 वेळा झालं आणि 9 वेळा झालं. 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64, 64 दुने 128, 128 दुने 256 आणि 256 दुने 512. 2चा 10वा घात हा 1024 असतो आणि 2चा 9वा घात हा त्याच्या निम्मा असतो, तो म्हणजेच 512. आणि मग आपल्याला दिलेल्या उत्तरामध्ये 512 हा पर्याय आपल्याला अवेलेबल आहे, तो दुसऱ्या क्रमांकाला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 512 असणार आहे.